एव्हरीवन, मी किमी. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू इनेबल मॅक्रो सेटिंग्स. तर हे मॅक्रो सेटिंग्स इनेबल का करायचे असतात आणि कधी करायचे असतात. तर जेव्हा पण आपल्याला एक्सेल फाईलमध्ये कोणताही व्हीबीए कोडिंग लिहायचं असेल, कोणताही व्हीबीए कोडिंग ऍड करायचं असेल, मॅक्रो ऍड करायचं असेल, तेव्हा आपल्याला आपल्या मॅक्रो सेटिंग्स इनेबल कराव्या लागतात. आणि प्लस आपल्याला डेव्हलपर टॅब सुद्धा लागतो. बिकॉज विदाउट डेव्हलपर टॅब आपण कोणताही मॅक्रो कोड लिहू शकत नाही. सो सी, आता इथे आपल्याला होम, इन्सर्ट, पेज लेआउट हे खूप सारे टॅब्स दिसतात. बट इथे कोणताही डेव्हलपर टॅब नाहीये. दॅट मीन्स आपल्याला मॅक्रोज इथे ऍड करण्यासाठी कोणताही ऑप्शन नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी हाऊ टू इनेबल मॅक्रो सेटिंग्स अँड हाऊ टू ऍड डेव्हलपर टॅब. सो आता आपल्याला फाईल वरती क्लिक करावं लागेल. देन इथे आपल्याला लेफ्टला सगळ्यात एंडला बॉटमला इथे ऑप्शन म्हणून आहे. या मी ऑप्शन वरती क्लिक केलं की मला कस्टमाइज रिबन मध्ये जायचंय. देन राईट साईडला सी इथे डेव्हलपर टॅब आहे. सो मी आता इथे टिक करेन आणि क्लिक ऑन ओके. सो अशा पद्धतीने मी डेव्हलपर टॅब इथे ऍड केलंय. आता डेव्हलपर टॅब मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर बघा आधी मॅक्रो आणि व्हिज्युअल बेसिक्स हे काही आपल्याला दिसत नव्हतं. तर मी जेव्हा डेव्हलपर टॅब ऍड केला, आता इथे व्हिज्युअल बेसिक्स, मॅक्रोज हे सगळं काही आपल्याला इथे दिसायला लागलंय. आता माझी ही फर्स्ट स्टेप झाली. बट सेकंड म्हणजे मला सेटिंग सुद्धा इनेबल कराव्या लागतात. आता मला परत यासाठी फाईल टॅब वरती जायचंय. देन आय विल गो टू ऑप्शन आणि इथे एक ट्रस्ट सेंटर म्हणून असतं. तर आपल्याला ट्रस्ट सेंटर वरती क्लिक करायचंय. आता हा ट्रस्ट सेंटरच्या सेटिंग्स आपल्याला दाखवतो. सो क्लिक ऑन ट्रस्ट सेंटर सेटिंग्स. मग आपण सेटिंग्स मध्ये गेलो. आता मला हे सगळे जे मॅक्रोज आहेत ते इनेबल करायचे आहेत. सो मी आता मॅक्रो सेटिंग्स मध्ये जाणार आणि बघा माझा आता इथे सगळा मॅक्रो सेटिंग्स डिसेबल आहेत. सो मला हे इनेबल करायचे. सो आय विल क्लिक ऑन इनेबल व्हीबीए मॅक्रोज. हे पण मी इनेबल करेन आणि इथे सुद्धा टिक करेन. देन आय विल क्लिक ऑन द ओके. अगेन ओके. सो अशा पद्धतीने आपण हे मॅक्रो सेटिंग्स इनेबल करू शकतो.